स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवरती अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी पीडितेचा पती आणि आमची वसई या संस्थेच्या सदस्यांमध्ये बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती। 29 ऑक्टोबरला वसईतील हयात बंगल्याजवळ ही बैठक झाली होती। आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडितेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पीडितेचा पती हा संतप्त होता। या मुद्द्यावरती चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि पीडितेच्या पतीनं संतापाच्या भरामध्ये आरोपीवरती धाव घेतली। यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त पीडितेच्या पतीनं त्यांना देखील मारहाण केली होती। या प्रकरणी वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल केला होता। दरम्यान वसईच्या हयात बंगल्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। पाहूयात। मी महादेवाचा अवतार आहे असं सांगत पुण्यातील एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा ऋषिकेश वैद्य आणि त्या पीडितेचा पती यांची जी पहिली मीटिंग झाली तो याच बंगल्यामध्ये झाली होती। या बंगल्याच्या आतमध्ये ऋषिकेश वैद्य आणि त्याचबरोबर पीडितेचा पती जो आहे यांची मीटिंग झालेली 29 ऑक्टोबर 2025ला ही मीटिंग या ठिकाणी झाली होती। आणि या वेळेला आमची वसईचे काही सदस्य जे होते हे बाहेर रस्त्यावर उभे होते। जो ऋषिकेश वैद्य आहे हा मागील 2 वर्षापासून पीडितेला मेसेज आणि फोन करत होता आणि त्रास देत होता आणि त्याच अनुषंगाने तिच्या पतीने त्याला जाब विचारण्यासाठी वसई गाठलं आणि वसईच्या याच हयात बंगल्यासमोर जो वसई पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आहे, अगदी समोर असलेल्या या बंगल्यात मीटिंग झाली आणि त्यानंतर एकदम संतापलेल्या त्या पीडित महिलेच्या नवऱ्यानं ऋषिकेश वैद्य यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी जे सदस्य काही जमा होते त्यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला अश्विन ठोटरे म्हणून आहे याला त्या पीडित महिलेच्या नवऱ्याने मारहाण केली आणि तो गुन्हा 30 ऑक्टोबर 2025ला या वसई पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेला होता। वैतागलेल्या महिलेने अखेर माणिकपूर पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।